नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहे आळंदी या पवित्र ठिकाणी। आळंदी या ठिकाणी आपल्याला महाराज समाधी आणि आजूबाजूचा त्यांचं परिसर आहे कसं काय ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। आणि आज या ठिकाणी येऊन आता किती 5 वाजलेले आहेत। आता पहिलं आपण आता इंद्रायणी या ठिकाणी आपण जाऊन तिथं पायी देऊन मग आज दर्शनाला जाणार आहे आतमध्ये। इंद्रायणी नदीला विशेष धार्मिक महत्त्व आहे। ती संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीस्थळ आळंदीच्या जवळून वाहते। भक्त इंद्रायणी नदी स्नान करून पवित्रता प्राप्त करण्यास महत्त्व देतात। आणि आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आता मंदिरात जात आहे। मंदिराच्या बाहेर आपल्याला काही स्टॉल पाहायला मिळतात। या ठिकाणी आपल्याला पूजेचं काही सामान आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता। आणि या ठिकाणी इथं लहान मुलांसाठी खेळणी पण आहे, तुम्ही खेळणी पण इथं घेऊ शकता। काय तुम्हाला लागते ते इथं सगळं आहे। या ठिकाणी तुम्ही दर्शन घेऊन आल्यावरती पूर्ण बाहेर आजूबाजूला फिरू शकता। तर पहिलं आपण आता दर्शन घेऊया। दर्शन घेण्यासाठी आता आम्ही समोरून चालू आणि इकडे लेफ्ट साईडनं पण रोड आहे, तिकडनं पण तुम्ही येऊ शकता। तर आता सरळ चालू आपण। सरळ आल्यावरती अजून मंदिराच्या बाहेर इथं निळ्या अक्षरात पाठी लावलेला आहे चप्पल स्टँड बांध दाखवलेला आहे। समोर इथं चप्पल स्टँड आहे, इथं चप्पल तुम्ही काढा आणि मग आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जा। मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 प्रवेशद्वार आहे। एक आहे मुख्य प्रवेशद्वार आणि लेफ्ट साईडला इकडे आला तर आपल्याला मारुती रायाची मूर्ती पाहायला मिळते। या ठिकाणी त्याच्याच बाजूला लेफ्ट साईडला एक प्रवेशद्वार आहे, हे दुसरं आहे, हे दुसरं प्रवेशद्वार आहे। तर याच प्रवेशद्वारातून आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहे। आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही वाटते, काही जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेल। संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी इथेच आहे। समाधी स्थान पवित्र आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण आहे। हे स्थान भक्तांसाठी एक श्रद्धास्थान आहे। आज संडे असल्यामुळे थोडीशी मंदिरात गर्दी पाहायला मिळते आपल्याला। आणि मंदिरात ज्ञानेश्वरीचं वाचन आणि प्रवचन देखील आयोजित केले जाते।
मंदिरात ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली जाते. इथे एक सुंदर आणि पवित्र मूर्ती आहे जिच्या समोर एक भक्त प्रार्थना करतात. संत ज्ञानेश्वर महाराज हे 13व्या शतकातील महान मराठी संत होते, ज्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली. आळंदीतील संजीवनी समाधी म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थळ. इथे दरवर्षी विविध धार्मिक उत्सव आणि व्रत असे आयोजित केले जातात. या ठिकाणी येऊन लाखो भक्त संतांचा आशीर्वाद घेतात. मंदिराच्या बाहेर एक पिंपळाचं झाड पाहायला मिळतो आपल्याला. खूप मोठं पिंपळाचं झाड आहे हे. त्याचं नाव आहे सुवर्ण पिंपळ. इंद्रायणी थांबली देवा, इंद्रायणी थांबली. समाधी संजीवन ज्ञानेश्वर मावले, समाधी संजीवन ज्ञानेश्वर मावले. इंद्रायणी थांबली देवा, इंद्रायणी थांबली. इंद्रायणी थांबली देवा, इंद्रायणी थांबली. समान बांधारा चमत्कार घडला, समान बांधारा चमत्कार घडला. पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला, पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला. इंद्रायणी थांबली देवा, इंद्रायणी थांबली. इंद्रायणी थांबली देवा, इंद्रायणी थांबली. जनी म्हणे देवा माझा निष्ठावंत भावा, जनी म्हणे देवा माझा निष्ठावंत भावा. तुमच्यासाठी आले देवा आळंदी गावा, तुमच्यासाठी